आपली कामं रोजची जरी असली तरी ती आनंदातच करायची. जेवण बनवताना मन प्रसन्न असलं की त्याची चव पदार्थामध्ये सुद्धा उतरते. बरोबर ना? चला तर मग आज बनवूया सुकी शिमला मिरचीची भाजी. चला, कढईमध्ये मी तेल, कांदा, गरम मसाला, तिखट, हळद टाकून घेतलेला आहे. छानपैकी परतून घेतलेला आहे. त्यानंतर आता त्यामध्ये टोमॅटो मी त्याच्यात टाकत आहे. टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा. आता त्यामध्ये स्वच्छ धुवून चिरून घेतलेली शिमला मिरची मी टाकते. डब्यासाठी एकदम परफेक्ट आहे ही भाजी आणि झटपट सुद्धा होणारी आहे. सकाळच्या घाईच्या वेळी ही अशी शिमला मिरची खूप पटकन होते आणि मुलांना देखील आवडते अशा पद्धतीने केलेली शिमला मिरचीची भाजी. शिमला मिरची मी छानपैकी परतून घेतलेली आहे. आता त्यामध्ये मी टाकते चवीपुरतं मीठ. पुन्हा छानपैकी मिक्स करते. आणि झाकण ठेवून वाफेवरती पाणी न टाकता ही आपण शिमला मिरची शिजवून घेऊया. बघा, छानपैकी शिमला मिरची आता शिजलेली आहे. छान अलटी पलटी करूया आणि फ्राय करूया तिला. आणि सगळ्यात शेवटी टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट. याने भाजीचा चव खूप अप्रतिम येते. तर 5 ते 7 मिनिटांमध्ये ही आपली शिमला मिरचीची भाजी तयार होते. तुम्ही पण डब्यासाठी ही बनवून बघा. बाय.